दरम्यान मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। तर सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी उद्याच करावी अशी मागणी मनोज जरांगेंची आहे। काय असतं पण त्यांना मर्यादा आहे, तसं समाजाला बी मर्यादा आहे। ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय, ते मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे। आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही, वेगळं बोलतो। मराठ्यांना उद्या, मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि 50%च्या आतच बोलावं लागणार आहे। ते जर नाही बोलले आणि ते जर 50%च्या वर बोलले तर त्याचा अर्थ असा, मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी। उद्या विशेष अधिवेशन बोलवलंय। मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी, ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।